तर नमस्कार, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे तर आपली जमीन जी आहे तर कशा पद्धतीने मोजल्या जाते याचं मोजमाप शिकणार आहोत। आजचा व्हिडिओ जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप फायदेशीर ठरणार आहे, म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग आपण असं एक गृहीत धरू की ही जी समोर आहे ही समोर आपली जमीन आहे आणि या जमिनीमध्ये इथं लांबी दिलेली आहे जमिनीची आणि इथं रुंदी दिलेली आहे। मग खालच्या बाजूची जी लांबी आहे ती 520 आहे आणि वरच्या बाजूची लांबी आहे 430। मग डाव्या साईडची रुंदी आहे बघा 240 आणि उजव्या साईडची जी रुंदी आहे ती आहे 370। मग आता जमिनीचं मोजमाप करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असतं की ह्या दोन्ही समोरासमोरील बाजूंची बेरीज करून त्याला 2 ने भाग द्यावा लागत असतो, म्हणजेच ह्या दोन्ही बाजूंची सरासरी काढावी लागत असते। मग सरासरी काढण्यासाठी आपण काय केलं की 430 आणि 520 ह्या दोघांची बेरीज केली, ती आली बघा 950। 950 ला 2 ने भाग दिला तेव्हा उत्तर आलं 475 आणि हे जे 475 आहे हे 475 लांबी आलेली आहे। त्याच प्रकारे ही जी रुंदी आहे 240 आणि 370 या दोघांची आपण बेरीज केलेली आहे, ती बेरीज 610 आली आणि 600 ला 10 ला 2 ने भाग दिला तेव्हा 305 आली आणि लांबी आणि रुंदी आपण दोन्ही गोष्टी फुटामध्ये घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला काढायचं आता क्षेत्रफळ। मग क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी भागिले 1089। 1089 काय आहे तर 33 गुणिले 33 जर आपण केलं तर 1089 उत्तर भेटतं आणि हे जे 1089 आहे ते एका गुंठ्याचं माप आहे। मग आपण लांबी घेतली 475 आणि रुंदी घेतली 305, मग त्यांचा गुणाकार आला 1,44,875, त्याला भाग दिला 1089। तेव्हा जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर आलेलं आहे बघा 133 आणि हे जे 133 आलेले आहे हे 133 गुंठे आलेले आहे। मग तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर सांगायचं असेल तर किती गुंठे आहे तर 133 गुंठे असं त्या ठिकाणी सांगा। पण तुम्हाला उत्तर जर एकर आणि गुंठ्यामध्ये जर सांगायचं असेल तर 40 गुंठ्याचा 1 एकर होत असतो, मग 4 त्रिक 12 म्हणजेच 120, मग 120 गुंठे म्हणजे 3 एकर। मग आपण काय केलं की 133 मधून 120 मायनस केले तेव्हा किती आलं 3 एकर आणि समोरचे राहिलेले किती गुंठे तर 13 गुंठे। किंवा तुम्हाला याचं जे उत्तर आहे तर हेक्टर आणि गुंठ्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपण असं सांगू शकतो की 100 गुंठे म्हणजे 1 हेक्टर आणि मग राहिलेले जे आहे तर किती 33। मग याचं उत्तर आपण सांगू 1 हेक्टर 33 गुंठे। अशा पद्धतीने जे आहे तर आपण आपल्या जमिनीचं मोजमाप करू शकतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।